सुस्वागतम. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीच्या वतीने घेण्यात येत असलेल्या सेटनेट कोचिंग क्लासेसमध्ये मी प्राध्यापक शिंदे एस तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेले 4 लेक्चर आपण ICT अर्थातच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटचा अभ्यास करत आहोत. त्या 4 युनिटमध्ये आपण कम्प्युटर जनरेशन, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, मग यामध्ये हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, किंवा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये नक्की फरक काय असतो याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यासोबतच आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस नक्की कोणत्या आहेत याबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. नंबर सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे, डाटा युनिट्सचा देखील अभ्यास केलेला आहे. त्याबरोबरच आपण पार्ट्स ऑफ ॲन ईमेल, मग यामध्ये CC आणि BCC या अतिशय महत्त्वाच्या 2 घटकांचा देखील अभ्यास केलेला आहे. कारण की ह्या 2 घटकांवरती देखील प्रश्न हे नेहमीच विचारले गेलेले आहेत. त्यासोबतच आपण IP ॲड्रेस, त्यानंतर URL असेल याबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे. फाईल फॉर्मॅट अँड एक्सटेन्शन याबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण सर्च इंजिन आणि वेब ब्राउझर यामध्ये नक्की फरक काय असतो याबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे 2 घटक आपले या युनिटमधील अभ्यासाचे राहिलेले आहेत ते म्हणजेच जनरल ॲब्रिवेशन्स अँड टर्मिनॉलॉजी, आणि जो दुसरा घटक आहे तर तो आहे डिजिटल इनिशिएटिव्ज इन हायर एज्युकेशन. अशा प्रकारचे हे 2 घटक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट पेपर 1 साठी हे 2ही घटक आपण अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे. कारण की या 2 घटकांवर 100% सेटनेट पेपर 1 मध्ये परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातोच, आणि त्यामुळे आपल्याला या 2ही घटकांचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहेत. आणि म्हणूनच आपण आजच्या लेक्चरमध्ये हे 2 घटक कवर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या टॉपिकपासून आपण सुरुवात करूया. डिजिटल इनिशिएटिव्ह हा एक भारत सरकारचा शैक्षणिक उपक्रम आहे ज्याद्वारे उच्च शिक्षण घेण्यास मदत होते. म्हणजेच डिजिटल वेने काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी डिजिटल इनिशिएटिव्हचा फायदा होतो. 9 जुलै 2017ला विज्ञान भवन जे नवी दिल्ली येथे आहे, तर त्या ठिकाणावरून नॅशनल कन्व्हेन्शन ऑन डिजिटल इनिशिएटिव्ज फॉर हायर एज्युकेशन या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम MHRD म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केला. विद्यार्थी मित्रांनो, MHRDचेच नाव आत्ता शिक्षण मंत्रालय असे झालेले आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आणि तेव्हापासून हे डिजिटल इनिशिएटिव्ह हायर एज्युकेशनमध्ये येण्याला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल इनिशिएटिव्ह हे अनेक प्रकारचे आहेत. जर उदाहरण सांगायचं झालं तर शोधगंगा असेल, हे देखील एक डिजिटल इनिशिएटिव्हच आहे. तर अशा प्रकारचे जवळजवळ साधारणतः 25 ते 30पेक्षा अधिक डिजिटल इनिशिएटिव्स हे हायर एज्युकेशनमध्ये आहेत. परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर यातले एक ठराविकच इनिशिएटिव्स हे आपल्याला महत्त्वाचे असे आहेत, आणि त्यामुळे आपण जे महत्त्वाचे आहेत इनिशिएटिव्स त्यांचाच आपण अभ्यास हा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल इनिशिएटिव्स हे हायर एज्युकेशनमध्ये आणण्यामागचा सरकारचा नक्की उद्देश काय होता याबद्दल देखील आपण माहिती घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरकारच्या असं ज्यावेळेला निदर्शनास आलं की बरेच विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत, बऱ्याच व्यक्ती या शिक्षणापासून वंचित राहत आहेत, आणि
त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल इनिशिएटिव्स हे हायर एज्युकेशनमध्ये आणले गेले. साधारणतः जर ग्रामीण भागाचा जर विचार केला तर 4.5% हे ग्रॅज्युएशन झालेलं प्रमाण दिसून आलं जे ग्रामीण भागात होतं. तर याच्या विरुद्ध शहरी भागात हेच प्रमाण 17% होतं. मुलींचं जर प्रमाण जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त ग्रामीण भागामध्ये 2.2% मुली एवढ्याच फक्त ग्रॅज्युएशन झालेल्या दिसून आल्या. तर शहरी भागामध्ये हेच प्रमाण हे जवळपास 13% एवढं होतं. आणि त्यामुळेच भारत सरकारला या उपक्रमांची सुरुवात करावी लागली. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर कोणताही विद्यार्थी वा व्यक्ती हा शिक्षणापासून वंचित राहू नये. तो कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा असो, त्याचप्रमाणे स्त्री असो वा पुरुष असो, तो वृद्ध असो वा तरुण असो, कोणत्याही प्रकारचा हा समाजातील घटक हा शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांचा शिक्षणामध्ये सहभाग वाढावा. आणि यासाठीच या कार्यक्रमाची म्हणजेच डिजिटल इनिशिएटिव्स इन हायर एज्युकेशनची सुरुवात ही केली गेली. म्हणजे मुख्य हाच उद्देश होता की शिक्षणामध्ये सहभाग हा वाढला गेलाच पाहिजे. आता आपण डिजिटल इनिशिएटिव्स हे कोणकोणते आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने जे अतिशय महत्त्वाचे असे डिजिटल इनिशिएटिव्स आहेत हायर एज्युकेशनमध्ये, तर ते पाहायला सुरुवात करूया. पहिला जो इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे स्वयं. स्वयं हे एक ऑनलाईन एज्युकेशन पोर्टल आहे आणि स्वयंची सुरुवात ही MHRD म्हणजेच मानव संसाधन विकास मंत्रालयाने केलेली आहे. म्हणजेच ज्याचं नाव आता शिक्षा मंत्रालय असं बदललं गेलेलं आहे. स्वयंचा जर लॉंग फॉर्म सांगायचं झालं तर स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. कधीकधी विद्यार्थी मित्रांनो स्वयंचा लॉंग फॉर्म देखील परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. स्वयं हे पोर्टल MHRDने म्हणजेच आत्ताचं शिक्षा मंत्रालयाने सुरू केलेलं असं पोर्टल आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो MHRDने सुरू केलं याचाच अर्थ फक्त MHRDने फंडिंग केलेलं स्वयंसाठी, मात्र एक्झिक्यूट जे केलेलं आहे तर ते AICTEनेच एक्झिक्यूट केलेलं आहे. AICTE म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी एक्झिक्यूट केलं. परंतु जे ते स्वयं पोर्टल बनवलेलं आहे तर ते बनवलेलं आहे मायक्रोसॉफ्टने. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा देखील प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की स्वयं हे पोर्टल हे कोणी बनवलेलं आहे, तर ते विद्यार्थी मित्रांनो मायक्रोसॉफ्टने बनवलेलं आहे. हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. स्वयं हे पोर्टल 1 फेब्रुवारी 2017ला घोषणा करून 9 जुलै 2017ला लॉन्च केलं गेलं. जे आपले राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 9 जुलै 2017ला स्वयं हे पोर्टल लॉन्च केलं गेलं. स्वयंचा उद्देश हा मुख्य 3 प्रकारचा होता. त्यामध्ये पहिला जो होता तर तो होता ॲक्सेस, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवणे. मग तो कुठल्याही जातीतला असो, धर्मातला असो, स्त्री असो, पुरुष असो.
स्वयं हे पोर्टल सुरू करण्यामागे मुख्य 3 उद्देश होते. पहिला जो उद्देश होता तर तो होता की प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण हे पोचलं गेलं पाहिजे. मग तो व्यक्ती कोणत्याही जातीतला असो, धर्मातला असो, स्त्री असो वा पुरुष असो, म्हणजे प्रत्येकाला शिक्षणामध्ये सामील करून घेणे हा स्वयं पोर्टल सुरू करण्यामागचा हेतू होता, उद्देश होता. दुसरा होता तो होता की इक्विटी, म्हणजेच निपक्षपातीपणे एज्युकेशन देणे हा अतिशय महत्त्वाचा असा उद्देश होता. आणि तिसरा जो उद्देश होता तर तो होता की गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल आपण पाहतोच की बऱ्याच महाविद्यालयातून, विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेले असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतील विद्यार्थी, किंवा इतर शिक्षण असेल, मग त्यामध्ये इंजिनिअरिंग केलेले असतील, असे विद्यार्थी हे बेरोजगार, म्हणजेच ज्यांना काम नाही आहे, जॉब नाही आहे, असे विद्यार्थी आपण नेहमीच पाहतो. आणि हे कशामुळे होतं तर त्यांना गुणवत्तापूर्ण हे शिक्षण मिळत नाही. आणि हे होऊ नये म्हणूनच स्वयं हे पोर्टल सुरू केलं, जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षण हे दिलं जाऊ शकेल. स्वयं पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करून IIT असेल किंवा इतर कॉलेजचे असतील, युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हे ऑनलाईन टीचिंग करत असतात. आणि मग ते आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्वयं पोर्टलच्या माध्यमातून साधारणतः 9वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करून व्हिडिओ लेक्चर्स हे पाहू शकतात. IIT असेल, IIM असेल वा इतर युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी काही विषय घेऊन हे लेक्चर्स बनवलेले असतात. आणि ते सगळे लेक्चर्स हे आपण स्वयं पोर्टलच्या माध्यमातून पाहू शकतो आणि त्याद्वारे देखील आपण शिक्षण घेऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट अशा प्रकारचे शिक्षण असते, म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क हे आकारले जात नाही आहे. आणि कोणताही व्यक्ती हे व्हिडिओ लेक्चर्स हे पाहू शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, स्वयं पोर्टल हे अतिशय उपयुक्त असं पोर्टल आहे. स्वयं पोर्टलवरती अनेक प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात आणि त्यामुळेच स्वयं पोर्टलबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याने काळजीपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. दुसरा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो स्वयंप्रभा. स्वयंप्रभा हा एक 32 चॅनलचा समूह आहे, ज्यामध्ये अलीकडेच आणखी 2 चॅनेलचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच 34 चॅनलचा समूह हा स्वयंप्रभा बनलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वयंच्या माध्यमातून मोबाईलद्वारे देखील व्हिडिओ लेक्चर्स हे पाहता येऊ शकतात किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून पाहता येऊ शकतात. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याकडेच, प्रत्येक व्यक्तीकडेच मोबाईल असेलच असे सांगता येणार नाही. आणि त्यामुळेच काही व्यक्ती हे शिक्षणापासून वंचित राहू शकतात. आणि त्यामुळेच अशा व्यक्तींसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, त्यांच्यासाठी स्वयंप्रभा हा समूह कार्यक्रम तयार करत असतो. आणि हे कार्यक्रम चॅनेलच्या माध्यमातून TV वर प्रसारित करीत असतो. हे सर्व कार्यक्रम हे शिक्षणाशी रिलेटेड असेच असतात, शिक्षणाशी निगडीत असेच हे कार्यक्रम असतात. आणि हे कार्यक्रम 24 तास आणि 7 दिवस हे प्रसारित केले जातात. स्वयंप्रभा हा GSAT-15 या उपग्रहात
चा उपयोग करून हे कार्यक्रम हे प्रसारित करीत असतो. हाय क्वालिटीचे असे कार्यक्रम स्वयंप्रभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत व्यक्तींपर्यंत पोहोचवले जातात. हे सर्व कार्यक्रम हे शिक्षणाशी निगडीत अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. दिवसभरात कमीत कमी 4 तास नवीन विषयावरती या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते आणि एका दिवसामध्ये साधारणतः 5 वेळा हे कार्यक्रम पुनर्प्रसारित केले जातात की जेणेकरून प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी हा स्वतःच्या वेळेनुसार जेव्हा वेळ मिळेल त्या पद्धतीने हे कार्यक्रम पाहू शकतो आणि कोणताही व्यक्ती व विद्यार्थी हा कार्यक्रम पाहण्यापासून वंचित राहणार नाही आहे. यासाठी 5 वेळा या कार्यक्रमांचे पुनर्प्रसारण केले जाते. तिसरा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे NDL म्हणजेच नॅशनल डिजिटल लायब्ररी, अर्थातच राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी. विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी या शब्दावरूनच तुमच्या लक्षातच आलेलं असेल की लायब्ररीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त पुस्तके हेच मिळत असतात. या देखील राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी विद्यार्थ्यासाठी पुस्तके वाचण्याची सुविधा आहे. NDL म्हणजेच नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरू करण्यामागचा उद्देशच हा होता की डिजिटल लर्निंग रिसोर्सेस पुरवणे. कोणताही विद्यार्थी वा व्यक्ती PDF द्वारे किंवा PDFच्या माध्यमातून पुस्तके हे वाचू शकतो. देशातील प्रत्येक व्यक्तीला ही सुविधा प्राप्त करण्याचा अधिकार आहे. NDLमध्ये फक्त भारतातीलच नाही आहे तर विदेशातील शिक्षण संस्थांचे देखील स्टडी मटेरियल हे वाचनासाठी मिळतात. NDLमध्ये पुस्तके, निबंध, ऑडिओ व्हिडिओ पुस्तके हे निःशुल्क दरामध्ये मिळतात आणि विशेष म्हणजे कोणत्याही वेळी रात्री देखील आपण नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तके वाचू शकतो. चौथा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे व्हर्च्युअल लॅब. व्हर्च्युअल लॅब ही एक आभासी अशा प्रकारची लॅब आहे ज्याद्वारे इंजिनिअरिंगचे आणि सायन्सचे विद्यार्थी हे एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ पाहू शकतात. त्याच पद्धतीने अनुभव देखील घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करणे शक्य नाही आहे किंवा जवळच्या आपल्या कॉलेजमध्ये लॅब नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून प्रयोग करणे अथवा प्रयोगांचे व्हिडिओज वगैरे पाहणे सहज शक्य होते. व्हर्च्युअल लॅब ही माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण अभियानांतर्गत भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. व्हर्च्युअल लॅबचा मुख्यतः उद्देशच असा आहे की ज्या महाविद्यालयांमध्ये चांगल्या दर्जाच्या लॅब नाही आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना रिसर्च आवड असेल किंवा एक्सपेरिमेंट प्रयोगांची आवड असेल आणि अशा विद्यार्थ्यांना जर प्रयोग करणे अथवा प्रयोगाबद्दल ज्ञान मिळवणे शक्य नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी असतील इंजिनिअरिंगचे अथवा सायन्सचे तर ते एक्सपेरिमेंट करू शकतात किंवा व्हिडिओ देखील त्या संदर्भातील पाहू शकतात. पाचवा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे ई-यंत्रा. ई-यंत्रा हे NMICT अर्थातच नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षा मंत्रालयाद्वारे सुरू केले गेलेले एक पोर्टल आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून
रोबोट बनवण्यासाठी जे टेक्निकल नॉलेज आवश्यक असतं तर ते पुरवण्याचं काम ई यंत्राद्वारे केलं जातं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रोबोट बनविण्याची आवड आहे किंवा रोबोट हा कशा पद्धतीने बनविला जाऊ शकतो याचे नॉलेज आत्मसात करावायचे असेल तर ते ई यंत्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे नॉलेज हे ऑनलाईनरित्या डिजिटली रित्या आत्मसात करू शकतात. सहावा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे NAD. NAD म्हणजेच नॅशनल ॲकॅडमिक डिपॉझिटरी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर एक माहीतच आहे की प्रत्येकजण विद्यार्थी हा कुठेही बाहेर जाताना मग तो इंटरव्ह्यूला जात असेल किंवा इतर काही कामासाठी जात असताना स्वतःचे डॉक्युमेंट्स हे सोबत घेऊन जात असतो. आणि एखाद्या वेळेला अशा विद्यार्थ्याचे जर डॉक्युमेंट अनावधानाने जर गहाळ झाले तर त्याला खूपच पश्चाताप हा करावा लागतो आणि ते सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स परत मिळवण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स हे गहाळ होऊ नये त्यासाठीच नॅशनल ॲकॅडमिक डिपॉझिटरीचा वापर हा केला जाऊ हो. ही एक अशा प्रकारचे डॉक्युमेंटची लायब्ररी आहे की ज्यामध्ये आपण डिजिटली आपले डॉक्युमेंट्स हे स्टोअर करू शकतो आणि ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला आपण ते ॲक्सेस देखील करू शकतो. मग आपले कोणतेही सर्टिफिकेट्स असतील ते आपण त्यावरती स्टोअर करू शकतो किंवा कोणत्याही वेळेला डाउनलोड करू शकतो, पाहू शकतो. आणि त्यामुळे काय होतं तर कोठेही चोरी होण्याची त्यामधून शक्यता भासत नाही आहे. सातवा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे ई शोध सिंधू आणि याच्या माध्यमातून 15,000पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक जर्नल आणि ई पुस्तके उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरची देखील म्हणजे कोणतीही इलेक्ट्रॉनिक जर्नल आणि ई पुस्तके हे ई शोध सिंधू च्या पोर्टलच्या माध्यमातून हे वाचू शकतो, ॲक्सेस करू शकतो. आठवा जो डिजिटल इनिशिएटिव्ह आहे तर तो आहे शोधगंगा. विद्यार्थी मित्रांनो, शोधगंगा हा डिजिटल इनिशिएटिव्ह हा बऱ्याच पैकी सर्व विद्यार्थ्यांना हा माहीत आहेच, कारण की हा एक रिसर्चशी संबंधित असा एक डिजिटल इनिशिएटिव्ह म्हणजेच पोर्टल आहे. कारण की शोध प्रबंधांचा एक डिजिटली संग्रह शोधगंगावरती केलेला असतो आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यक्तींना रिसर्चमध्ये आवड असते तर ते या शोधगंगाच्या माध्यमातून थेसिस म्हणजेच प्रबंध वगैरे हे पाहू शकतात आणि त्याद्वारे अभ्यास वगैरे करू शकतात. कारण की प्रत्येक जो PhD करणारा व्यक्ती असतो, रिसर्च करणारा व्यक्ती असतो, तर त्याला रिसर्च केल्यानंतर जो त्याचा थेसिस असतो तर तो या शोधगंगा पोर्टलवरती अपलोड करावा लागतो. या पोर्टलवर साधारणतः 2 लाखापेक्षा अधिक थेसिस हे उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण डिजिटल इनिशिएटिव्स अभ्यासलेले आहेत जे सेटनेट पेपर 1च्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर अशाच डिजिटल इनिशिएटिव्हचा आपण अभ्यास केलेला आहे. आत्ता आपण विद्यार्थी मित्रांनो जनरल ॲब्रिवेशन्स अँड टर्मिनॉलॉजी या टॉपिककडे वळूया. जनरल ॲब्रिवेशन्स आणि टर्मिनॉलॉजी यामध्ये नक्की फरक काय आहे हे अगोदर आपण पाहूया. जनरल ॲब्रिवेशन्स म्हणजे थोडक्यात आपल्याला संक्षिप्त नाव दिलं असेल आणि ते आपल्याला लाँग फॉर्ममध्ये लिहावं लागतं. एखाद्या उदाहरणाच्या जर सहाय्याने जर सांगायचं झालं तर CPU असेल. CPU जर दिला असेल परीक्षेमध्ये तर त्याचा आपल्याला लाँग फॉर्म लिहावा लागतो. CPUचा लाँग फॉर्म काय असतो तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर यालाच म्हणायचं जनरल ॲब्रिवेशन्स. आणि टर्मिनॉलॉजी म्हणजेच शब्दावली. म्हणजेच CPUच्या जर उदाहरणाच्या सहाय्याने पाहायचं झालं तर CPU
दिला असेल आणि त्यापुढे मग आपल्याला त्या सी पी यूबद्दल माहिती लिहावी लागेल. म्हणजेच सी पी यूला कम्प्युटरचा ब्रेन म्हटलं जातं किंवा त्याचा लॉंग फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. त्यानंतर सी पी यू कशा प्रकारे कार्य करतो वगैरे वगैरे. तर यालाच काय म्हणायचं तर टर्मिनॉलॉजी, म्हणजेच थोडक्यात सी पी यूबद्दलची माहिती द्यायची. म्हणजे अशा प्रकारे या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, जनरल ॲब्रिवेशन्स आणि टर्मिनॉलॉजी. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जनरल ॲब्रिवेशन्स आणि टर्मिनॉलॉजी हे दोन्हीही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. शब्द आणि त्यांचे लॉंग फॉर्म किंवा काही इलेक्ट्रिक माध्यमे असतील त्यांचे लॉंग फॉर्म असतील तर ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. ए जी पी याचाच लॉंग फॉर्म होतो ॲक्सेलरेटेड ग्राफिक पोर्ट. पी सीचा होतो पर्सनल कम्प्युटर. ई पी आर ओ एम याचाच होतो इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. बी आय ओ एसचा होतो बेसिक इनपुट अँड आउटपुट सिस्टीम. एच डी डी याचा लॉंग फॉर्म आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. पी सी आयचा आहे पेरिफेरल कंपोनंट इंटरकनेक्ट. युनिवॅक म्हणजेच UNIVAC याचा आहे युनिव्हर्सल ॲटोमॅटिक कम्प्युटर. GUI याचा आहे ग्राफिक युजर इंटरफेस. USB आहे तर त्याचा आहे युनिव्हर्सल सिरियल बस. विद्यार्थी मित्रांनो, USB हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. VGA आहे तर त्याचा लॉंग फॉर्म आहे व्हिज्युअल ग्राफिक ॲडॅप्टर. MAN आहे MAN तर त्याचा आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ASCII चा आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यानंतर WAN चा आहे म्हणजेच WAN तर त्याचा आहे वाईड एरिया नेटवर्क. EBCDIC चा आहे एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. त्यानंतर आहे LAN म्हणजेच LAN तर त्याचा लॉंग फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर आहे EEPROM ऑब्लिक EAPROM तर त्याचा लॉंग फॉर्म असा होतो इलेक्ट्रिकल इरेजेबल ऑब्लिक अल्टरेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. त्यानंतर सी पी यूबद्दल आपल्या प्रत्येकाला माहीतच आहे. सी पी यूचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. OSचा लॉंग फॉर्म आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ALUचा लॉंग फॉर्म आहे अर्थमेटिक अँड लॉजिक युनिट. DVDचा आहे डिजिटल वर्सॅटाईल डिस्क. CDचा आहे कॉम्पॅक्ट डिस्क. रोमचा आहे रीड ओनली मेमरी. हे आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये शिकलेलोच आहे. FDUचा आहे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. रॅमचा आहे रँडम ॲक्सेस मेमरी. ICTचा आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. PROMचा आहे प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. URLचा आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हे देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. IDEचा आहे इंटिग्रेटेड ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक्स. FORTRN तर त्याचा आहे फॉर्म्युलर ट्रान्सलेटर. त्यानंतर MOS म्हणजेच मॉसचा आहे मेटॉक्साइड सेमी कंडक्टर.
ATXचा आहे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड. त्यानंतर सिमचा आहे म्हणजेच SI सिम जे आपण प्रत्येकजण वापरत असतो, तर त्याचा आहे सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉडेल. त्यानंतर आहे MHZ, तर त्याचा आहे मेगाहर्ट्झ. त्यानंतर ISPचा आहे इंटरनल सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यानंतर GHZचा आहे गिगाहर्ट्झ. त्यानंतर पुढील आहे DBMS, तर त्याचा आहे लॉंग फॉर्म डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. SQLचा आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. RWचा आहे रीरायटेबल. SDTचा आहे सिरियल डाटा ट्रान्समिशन. CAN म्हणजेच कॅनचा आहे कॅम्पस एरिया नेटवर्क. SIMMSचा आहे सिंगल इन लाईन मेमरी मॉडेल. PANचा आहे म्हणजेच पॅनचा आहे पर्सनल एरिया नेटवर्क. DIMMSचा आहे ड्युअल इन लाईन मेमरी मॉडेल. CMOSचा आहे कॉम्प्लिमेंटरी मेटॉक्साइड सेमी कंडक्टर. ENIACचा आहे इलेक्ट्रॉनिक नंबर इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. CMDचा आहे कमांड. त्यानंतर EDSACचा आहे इलेक्ट्रॉनिक डायलॉग स्टोरेज ॲटोमॅटिक कम्प्युटर. त्यानंतर MACचा आहे मीडिया ॲक्सेस कंट्रोल. ICचा आहे इंटिग्रेटेड सर्किट. LSICचा आहे लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किट. त्यानंतर DIRचा आहे डायरेक्टरी. त्यानंतर GIGOचा आहे गॅबेज इन गार्बेज आउट. त्यानंतर PHPचा आहे PHP हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. DOCचा आहे म्हणजेच DOCचा आहे डॉक्युमेंट. PDTचा आहे पॅरेलल डाटा ट्रान्समिशन. त्यानंतर PDAचा आहे पर्सनल डिजिटल असिस्टंट. USSDचा आहे अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा. त्यानंतर WWWचा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर COBOL कोबोलचा आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. त्यानंतर CCNPचा आहे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क प्रोफेशनल्स. त्यानंतर बेसिकचा आहे बिगिनर ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. त्यानंतर पुढील आहे CEH सर्टिफाईड इथिकल हॅकिंग. त्यानंतर TCP आहे. TCPचा आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. त्यानंतर CSSचा आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट. त्यानंतर सिस्को CISCOचा आहे कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम कंपनी. त्यानंतर पुढील आहे XXS, तर त्याचा आहे लॉंग फॉर्म क्रॉस साईट स्क्रिप्टिंग. त्यानंतर आहे XML एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. त्यापुढील आहे HTML, हे देखील परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्यानंतर आहे CCNA, तर त्याचा आहे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट. त्यापुढील आहे RFI. RFIचा आहे रिमोट फाईल इन्क्लुजन. त्यापुढील आहे HTTP, हे देखील अतिशय महत्त्वाचे असे आहे कारण की परीक्षेला बऱ्याच वेळा हे विचारले गेलेलं आहे. तर त्याचा देखील लॉंग फॉर्म आपण लक्षामध्ये ठेवणे गरजेचे आहे. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर आहे DDoS
तर याचा आहे डिस्ट्रीब्युशन डेनियल ऑफ सर्व्हिस आणि लास्टला आहे व्ही-पी-एनचा आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तर अशा पद्धतीने हे जनरल ॲब्रिव्हेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने हे तुम्हाला लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. आता हे लक्षात कसे ठेवायचे हा प्रश्न तुमच्यासमोर नक्कीच पडलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे सतत वाचून काढावे लागतील, खूप वेळा वाचून काढावे लागतील. अगदी आपण एखाद्या डॉक्टरांनी आपल्याला औषधे दिल्यानंतर ती 8 दिवस कंपल्सरी घेत असतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला देखील हे किमान 8 दिवस तरी रेग्युलर वाचावे लागतील. त्यानंतर ते आपोआप आपल्या लक्षात राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टर्मिनॉलॉजीकडे वळूया. टर्मिनॉलॉजीमधील बरेच जे घटक असतील तर त्याबद्दल आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये माहिती पाहिलेलीच आहे. म्हणजेच टर्मिनॉलॉजीमध्ये फारसं असं वेगळं काही विचारलं जात नाही. तर थोडक्यात इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस असतील. आपण उदाहरण घेतो, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस घेतल्यानंतर मग त्यामध्ये समजा आउटपुट डिव्हाइसमध्ये मॉनिटर असेल तर मॉनिटरबद्दल माहिती हे आपल्याला सांगणे गरजेचे असेल. तर अशा पद्धतीने आपण ते पाठीमागच्या लेक्चर्समध्ये कवर केलेला भाग आहे, त्यामुळे आपण इथे पुन्हा तो घेत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन, त्याबरोबरच जनरल ॲब्रिव्हेशन्स अँड टर्मिनॉलॉजी हा पार्ट किंवा हा टॉपिक कवर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण युनिट ICT हे युनिट कवर केलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या युनिटचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.